कमीत कमी 1 एकर जागा लागते. 1 एकरामध्ये आपल्याला जर पर्यटन करायचं असेल तर शासनाच्या काही योजना आहेत. मग 20 गुणिले 50 जरी आठवडे आले तरी तुम्हाला 1000 पर्यटक येतात. आता 1000 पर्यटकांना तुम्ही 1000 रुपये जरी चार्ज केला तरी तुम्हाला उत्पन्न तुमचं 10 लाख रुपये. आता नुसतं पर्यटनाचा जर विचार केला आपण तर वर्षाकाठी आपल्याकडे 52 आठवडे असतात. आता 52 आठवड्यापैकी शनिवार आणि रविवार 2 दिवस जरी तुमच्याकडे पर्यटक आले, मग समजा शनिवारी 10 पर्यटक आले, रविवारी फक्त 10 पर्यटक आले, तुम्हाला एका आठवड्यामध्ये किती पर्यटक झाले? 20 पर्यटक झाले. असे आपल्याकडे किती 52 आठवडे आहेत? मग 20 गुणिले 52 आठवडे, मग 20 गुणिले 50 जरी आठवडे आले तरी तुम्हाला 1000 पर्यटक येतात. आता 1000 पर्यटकांना तुम्ही 1000 रुपये जरी चार्ज केला तरी तुम्हाला उत्पन्न तुमचं 10 लाख रुपये होतं. आता 10 लाखामधून खर्च किती? तर माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की साधारण पर्यटनामधून येणारा जो आपला ग्रॉस इन्कम आहे त्याच्यामधून साधारण 47 ते 50% उत्पन्न खर्च होतो आणि आपल्याला नेट साधारण 50% राहत असतात. आता म्हणजे किती? तर आपल्याला 5 लाख रुपये नेट उत्पन्न राहणार आहे. आता 5 लाख रुपये नेट उत्पन्न राहणार आहे म्हणजे महिन्याला काठी जर केलं तुम्ही तर जवळजवळ 60,000 रुपये तुम्हाला नेट राहणार आहे. आता जर तुम्हाला 5 लाख रुपये नेट उत्पन्न पाहिजे तर कमीत कमी तुमचा 6 ते 7 एकर ऊस बागायती असेल तुम्हाला तर वर्षाकाठी तुम्हाला 5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळत असतं. तर हे शक्य नाही. आता तुमच्याकडे समजा 1 एकर जागा आहे जी आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणे लागते, तरी सुद्धा तुम्ही कृषी पर्यटनामधून साधारण 10 लाख रुपयाचं उत्पन्न वर्षाकाठी मिळू शकता. सर, यासाठी सरकारच्या काही योजना आहेत का? निश्चितपणानं सरकारच्या योजना आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभाग हा देशातील पहिला पर्यटन विभाग आहे की ज्यांनी कृषी पर्यटनाला प्रोत्साहन दिलेलं आहे. कमीत कमी 1 एकर जागा लागते. 1 एकरामध्ये आपल्याला जर पर्यटन करायचं असेल तर शासनाच्या काही योजना आहेत. त्यातलीच एक योजना आहे आई नावाची योजना. आई नावाची योजना जर महिला पर्यटकांनी केली, महिलांच्या नावाने जर कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी असेल आणि मग त्यांनी जर कर्ज घेतलं असेल कृषी पर्यटन उभारण्यासाठी तर 4.5 लाख रुपयाचं व्याज जे आहे त्याचा परतावा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून परत मिळणार आहे. दुसरी योजना आहे, साधारण वेगळ्या योजना आहेत. मग त्याच्यामध्ये न्याहारी निवास योजना असेल MTDCची, त्याच्यानंतर महाभ्रमण नावाची MTDCची योजना आहे, पर्यटन विला नावाची योजना आहे, होमस्टे नावाची योजना आहे, फार्म स्टे नावाची योजना आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटन केंद्राची नोंदणी जर आपण केली आणि ते उभारण्यासाठी तर तुम्हाला पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी साधारण 18 ते 19% सबसिडी आता शासनाने मंजूर केलेली आहे. त्याचबरोबर इतर ज्या साधारण नॉन फायनान्शियल म्हणतो आपण, ह्या बिगर आर्थिक सुविधा, तर त्याच्यामध्ये घरगुती दराने वीज वापर करण्यात येईल. घरगुतीचा गॅस कनेक्शन तुम्हाला घेता येऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अव्यावसायिक म्हणजे अकृषक परवाना घ्यायची गरज भासत नाही. तर अशा बऱ्याचशा योजना पर्यटन विभागाच्या आहेत ज्याच्या पर्यटन विभागाकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो.